अक्षरा, काय झालं बाळा? काही पत्ता लागला? नाही ना, मी खूप शोधते, सगळीकडे शोधते. मी मॅडमचा फोटो दाखवते लोकांना. अक्षरा, इथे इथे अधिपतीने अन्नपाणी सोडलंय बाळा. मला काळजी वाटते त्याची. त्या बाईसाठी हा उपाशी राहतोय, स्वतःला त्रास करून घेतोय. अक्षरा, तू सांग ना त्याला काहीतरी. स्वतःची काळजी घे म्हणावं. अक्षर, हे बघवत नाहीये मला. बाबा, आता मी सांगितलेलं सुद्धा किती ऐकतील अधिपती मला माहित नाही. जोपर्यंत मॅडम घरी येत नाही तोपर्यंत ते शांत होणार नाहीये. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते सतत रिॲक्ट करतच राहणार आहेत. त्यामुळे आता मॅडमला लवकरात लवकर शोधून काढणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. खरं आहे तुझं. मी पण माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय बाळा. प्रयत्न करावेच लागतील बाबा. म्हटलं तसं अधिपती शांत नाही होणार मॅडम लवकर घरी नाही आलं तर. काहीतरी करावंच लागेल आपल्याला. आईसाहेबांचं पत्र. अधिपती, माफ करा आम्हाला. आम्ही तुम्हाला काही सांगू शकलो नाही. घराबाहेर पडलो, पण आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही जे काही केलंय ते या घरासाठीच केलंय, तुमच्यासाठी केलंय. तुम्हाला ठावाय नव, आम्ही कायम तुमच्या आणि या घराच्या भल्याचाच विचार करतो. आणि आमची काळजी करू नका तुम्ही. आम्ही लवकरच तुम्हाला भेटू. आणि स्वतःची काळजी घ्या. जेवणा खाण्याची आबाळ करू नका आणि आमची पण काळजी करू नका. आम्ही निवांत. आमचे आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी आहेत. जावा अधिपती, जग जिंकून या. पत्ता लागला का थोरल्या सरकारांचा? पत्र आलं आईसाहेबांचं. वा, ही तर ग्रेट न्यूज आहे. भावा, त्यांना तुझी काळजी आहे. त्यांना माहिती आहे त्या इथे नसल्या ना की तू सतत टेन्शन घेत राहणार, म्हणून त्यांनी तुला पत्र लिहिलं. आता तू टेन्शन घेऊ नको. अरे ना, टेन्शन कसं घेऊ नको म्हणालास मर्दा. ते पत्र मला आज मिळालंय. ते पत्र लिहिलं कवा असेल काय माहित. मध्ये किती दिवस गेल्यात. लिहिले कवा, पाठवले कवा. आत्ता आईसाहेब कुणीकडे काहीच कळत नाही ना. त्या पत्रात तसं काय कळत नाही. टेन्शन कसं घेऊ नको. तेही खरंच आहे म्हणा. अरे पण पत्रात त्यांनी काय लिहिलंय का? म्हणजे त्या कुठे आहेत, काही पत्ता वगैरे? तसलं काहीच लिहिलेलं नाही त्याच्यात. फक्त त्यांनी म्हणजे थोडक्यात अशी खुशाली कळवली आणि काळजी घ्यावा तुम्ही असं मोघम लिहिलंय. म्हणजे त्याच्यावरनं त्या कुठे आहेत, पत्ता कुठे आहे, काय काय कळत नाही तसं. अरे बापरे. पण त्या पत्रावर कुठे वर खाली किंवा ज्यांनी तुला पत्र दिलं त्यांनी काही सांगितलं का त्यांच्याबद्दल? अरे नाही, ते काय विषय झाला. तो माणूस मला पत्र देऊन गेला. मला वाटतं कामाचा असेल रे. म्हणताना मी काय लगेच तिथं फोडलं नाही. नंतर मी फोडलं, बघितलं आईसाहेबांचं पत्र. तोवर तो माणूस गेला होता. असं गोळ झाला. पण ओंक्या, याचा अर्थ आता शोधकाम आपल्याला डबल जोरानं केलं पाहिजे बघ. भावा, आता सुट्टी द्यायची नाही. आता काय वाटेल ते झालं तरी आईसाहेब सापडलं पाहिजे बघ लवकरात लवकर. त्याशिवाय ग बसाय नाही. आईसाहेब, हॅलो आईसाहेब. आईसाहेब, अहो तुम्ही कुणीकडे असा? तुमच्याशिवाय इथं काय आम्हाला काय चैन पडन. तुम्ही इकडे या. तुम्ही आहे कुठं? हॅलो आईसाहेब. अधिपती, कसा आहे सर तुम्ही? तुमची ट्रिप कशी झाली? अहो तुम्ही कुठं आहे पहिलं तेवढं सांगा मला. मी येतो तुम्हाला न्यायला. तुम्ही कुठं आहे आईसाहेब? नाही अधिपती, आम्ही अज्ञातवासात आहोत. म्हणजे आम्ही कुणाला बी भेटणार नाही. आम्ही कुठं आहोत ते कुणाला बी सांगणार नाही. आम्हाला एकूणातच सगळ्या आयुष्याचा विचार करायचा आहे. आणि पुढच्या बी आम्ही काय करायला पाहिजे होतं, काय करतोय, या सगळ्याचा विचार करायचा आहे आम्हाला. अधिपती, आम्हाला जे काय मिळालंय ते आम्हाला पाहिजे होतं असं काही नाही हो. इतकी वर्ष आम्ही मन लावून तप केलंय, पण आमचं नशीब काही प्रसन्न झालं नाही बघा आमच्यावर. आम्ही जे काही केलंय त्याचं फळ काय आम्हाला मिळालं नाही बघा. नाही, थांबा. ऐका आहे बघा. तुम्ही असं काय करू नका आईसाहेब. बघा, तुम्ही पहिलं कुठे आहे मला सांगा. मी येतो तिथं न्यायला. तुम्ही इकडे घरला हो. तुमच्याशिवाय घर खायला उठले आईसाहेब. आहे कुठे तुम्ही सांगा बरं. नाही अधिपती, तुम्हाला तिथंच राहायचंय. तुम्ही आमचं ऐकणार नव. ते घर तुमचं आहे. तुम्ही केव्हा येणार आहे घरला? तुम्ही आहे कुठे सांगा. तुम्ही घरला केव्हा येणार आहे सांगा मला. माहित नाही. अधिपती, आमची काळजी करू नका.
तुमच्या कोणत्या बी कामात खंड पडू देऊ नका. आम्हाला काही ते आवडायचं नाही. हं? हॅलो हॅलो थांबा 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 आई साहेब ठेवू नका फोन थांबा हॅलो 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 आई साहेब थांबा ई शपथ एक एक क्षण जसा जातोय तस तसा भुवीच्या काळजीनं माझा जीव खालीवर होतोय. नाही झेपायचं ग हे समजा या वयात. तू जगाची आई आहेस ना व. या आईची हाक तुला ऐकू येत नाही का ग? माझ्या भुवीला लवकर परत घरी आण. माझ्या भुवीला घरी परत आण. आजी तुम्ही आता काहीच काळजी करू नका. मॅडम लवकरच येतील. आधी त्यांचं पत्र आलं होतं आणि मग फोन पण आला. काय कुणाचा भुवीचा फोन आला होता? मॅडमचा फोन आला होता अधिपतींना. त्यांचं बोलणं झालं तर ठीक आहे, अगदी व्यवस्थित आहेत त्या. ग बाई ग देवीची कृपा झाली म्हणायची. कुठे काय काय कुठे राहते काय सांगितलं का तिनं? नाही ते नाही सांगितलं त्यांनी. असू देत. तिचा फोन आला ना व. हो बरं झालं. आता माझा जीव भांड्यात पडला बघ. आई आंबाबाई तुझीच कृपा ग बाई. सुनबाई तुझ्या हातानं मला साखर दे. गोड बातमी दिलीस, तोंड गोड करू दे.